जेव्हा तुम्ही जयंत पाटलांवर टीका केली होती, शरद पवारांनी फडणवीसांना फोन केला, त्यांच्या कानावर घातलं, मग फडणवीसांनी तुम्हाला समज दिली, असं काही घडलं? नाही, 18 तारखेला हे घडलं. 19 तारखेला पवारांचा फोन गेला साहेबांना सकाळी. साहेबांनी मीडियात पण सांगितलं ना पवारांचा फोन आला होता म्हणून. साहेबांनी मला झापलं की बाबा तू काय असं काय बोलू नको. म्हणजे ठीक आहे, मी काय बोलत नाही. आता 18 तारखेला हे झालं. 19, 20, 21, 22ला त्यांनी सांगलीमध्ये सभा घेतली. महाराष्ट्राची सुसंस्कृती बचाव काय काय असं होतं ती सभेत. त्या सभेत काय बचाव केला ते मला तर आहे म्हणून शिवाय दिल्या. गोप्याशिवाय मला त्या स्टेजवरती बोलत नव्हते. बरं ठीक आहे, मी बोललो, तुम्ही साहेबांना पण बोलला, साहेबांच्या सौभाग्यवतींना बोलला खालच्या पातळीला जाऊन. मग माझा प्रश्न काय आहे की मी बोललो तेव्हा पवारांनी फोन केला. मग हे लोक सगळी त्यांच्याच पार्टीची लोकं बोलली, जबाबदार लोकं बोलली. पवारांनी कोणालाच फोन केला नाही. पवारांनी खेद व्यक्त केला नाही. पवारांनी निषेध व्यक्त केला नाही. जयंत पाटलांनी खेद व्यक्त केला नाही. जयंत पाटलांनी निषेध व्यक्त केला नाही. म्हणजे काय तुमच्या बापाचं राज्य आहे, तुम्ही म्हणाल ते चाललं ना, आम्ही म्हटलं का मग आमचं असं झालं आणि तुमचं तसं झालं, असं कसं होईल? सगळ्यांना सारखाच न्याय पाहिजे ना. भाजपनं शिव्या खायच्या आणि तुम्ही शिव्या द्यायच्या अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. असं कसं ऐकून घेऊ?